आमच्या भावाला न्याय पाहिजे हो साहेब. ते लहान लहान लेकरू आहे, कसं करायचं, त्याचा जीव कसा वाटेल ते टाकले असेल तर. एकीकडे हिट अँड रनच्या घटनांनी पुणे हादरलं असताना आता पुण्यातील मावळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपातादरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह नदीत फेकल्यानंतर तिची लहानगी मुलं रडू लागली. त्यानंतर निर्दयी प्रियकराने त्या लहानग्यांना जिवंतच नदीत फेकून दिलंय. या घटनेमुळे मावळ हादरलं असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना 9 जुलैची आहे. गजेंद्र दगडखेकर असं आरोपीचं नाव असून रविकांत गायकवाड या त्याच्या मित्राने त्याला मदत केल्याने त्यालाही आता अटक करण्यात आली आहे. आरोपी गजेंद्र आणि महिलेचे संबंध होते. महिलेचे तिच्या पतीशी वाद असल्याने ती माहेरी राहत होती. 6 जुलै रोजी आरोपीचा मित्र रविकांत हा महिला आणि तिच्या 5 आणि 3 वर्ष वय असलेल्या मुलांना घेऊन कळंबोलीला गेला होता. कळंबोलीच्या अमर हॉस्पिटलमध्ये महिलेचा गर्भपात करण्यात आला, परंतु हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला. यावेळी गर्भपात करणाऱ्या एजंट महिलेने हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला आणि रवींद्र गायकवाड सोबत तो मावळला पाठवला. 9 जुलैला आरोपी गजेंद्र आणि त्याचा मित्र रवींद्रने रात्री इंद्रायणी नदीच्या पात्रात महिलेचा मृतदेह टाकून दिला. आईच्या विरहाने दोन्ही मुलं रडू लागल्याने आरोपीने दोन्ही जिवंत मुलांना नदीच्या पात्रात फेकून दिलं.